नमस्कार मित्रांनो, आज 5 जून आहे जागतिक पर्यावरण दिन आणि त्यानिमित्त आपण प्रदूषणाबद्दल बरंच काय बोलत असतो। पिंपरी चिंचवड महापालिका पण बरंच काय करत असते, अर्थात भानगडीच करत असते। या सगळ्या गाड्यात बघा महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 50 पेक्षा जास्त गाड्या आहेत आणि इकडे पण गाड्या आहेत बघा बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या वगैरे। तुम्हाला या सर्व गाड्यांमध्ये कुठे तुम्हाला सायकल दिसते का? कारण नेमका आज पर्यावरण दिन आहे आणि गुरुवार पण आहे। महानगरपालिकेचा एक उपक्रम असतो की महिन्याच्या दर गुरुवारी, दर आठवड्याच्या गुरुवारी सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सायकलवरती महानगरपालिकेमध्ये यायचं। आता ह्यांनी कुणीतरी जपानमध्ये बघितलं असेल, जपानमधले लोक प्रामाणिक आहेत। होंडा सुझुकी यांचे मालक सुद्धा सायकलवर नाही येतात बरं का। आता इथले जे होंडा आणि बाकी कोण असतील ना, यातला कुठल्या कर्मचाऱ्यांनी कुठल्या अधिकाऱ्यांनी मला सांगा, तुम्हाला एक तरी तुम्हाला सायकल दिसते का? कुणी आलेलं नाही। फक्त नियम बनवायचे, फक्त अनुदान लाटण्यासाठी, लोकांना गंडवण्यासाठी आणि आपण काहीतरी करतोय असं दाखवण्यासाठी फक्त पालिका वेगळे भानगडी उपद्रव करत असते। तुम्हाला एकही इथं सायकल दिसणार नाही। आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे काही करोड रुपयांच्या सायकली खरेदी केल्या ते आता केव्हाच गायब आहेत। त्या चंद्रावर नेऊन ठेवल्यात का मंगळावर ते त्यांना माहिती, परंतु तुम्हाला एकही इथं सायकल दिसत नाही। आणि जर असं असेल की तुम्हाला इथं एकही सायकल दिसत नसेल, या सगळ्या सायकली आहेत पण तुम्हाला गाड्या दिसत असतील तर तो तुमचा दृष्टीदोष आहे, किंवा जर तुम्हाला गाड्यांच्या जागी गाड्या दिसत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा। ह्या सायकलीच आहेत खरं तर।